खरं तर आता आतापर्यंत कुठेतरी शिंदेचे मंत्री लोटांगण घेत होते, परंतु आता भाजपचे सुद्धा नेते जरांगीच्या पुढे लोटांगण घ्यायला लागलेत, जरांगी सोबत सेटलमेंट करायला लागलेत. आणि खरं तर कुठेतरी आमरस खायला म्हणून प्रसाद लाड तो झाडू पोचा करणारा दलाल आमदार तिथं गेल्याचं काम केलंय त्याने. आणि ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी या लोकांनी घाट घालण्याचं काम सुरू केलंय. ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्यांनी, ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे मुख्यमंत्री ह्या लोकांना ते आवर का घालत नाहीत, यांनीच सगळ्यांनी ठरवलं काय की ओबीसीचं अस्तित्व संपायचं. ओबीसीनं डोळे उघडून बघितलं पाहिजे, ओबीसीनं कान उघडून ऐकलं पाहिजे यांचं चाललंय काय. कारण जर हे कुठतरी आमरस खायच्या निमित्ताने येऊन जर तिथं पुन्हा भाषा बोलतात, आम्ही सगळे जी आर काढलेत, आम्ही जे जरांगे जे मागल ते दिलंय, म्हणजे ओबीसीची एकही मागणी पूर्ण होत नाही, परंतु जरांगीने जे मराठ्यांसाठी मागायचं आणि यांनी पूर्ण देण्याचं काम करायचं, जरांगीला खोके देण्याचं काम करायचं. हे लोक जरांगीला खोके आणून देण्याचं काम करतात. आणि राहिला आज आमरस काय, अरे आमरस खायला काय, तू जरांगीचं शेण खायला जाय, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु ओबीसीचं अस्तित्व तुम्ही संपवत आहात आणि ओबीसींना तुम्ही राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि नोकरीच्या दृष्ट्या निस्त नाबूद करण्याचं काम, ओबीसी आमचा डीएनए म्हणून तुम्ही केसानी गळा कापण्याचं काम करत आहात. हे ओबीसी कदापि विसरणार नाही. एका पाण्याने देव म्हातारा होत नसतो. एका निवडणुकीमध्ये तुम्ही पुन्हा आयुष्यभर निवडणुका जिंकत नसतात. येणाऱ्या निवडणुकामध्ये ओबीसी तुम्हाला जागा दाखवून देईन ना. ओबीसी आमचा डीएनए म्हटल्यामुळे ओबीसीने तुम्हाला सत्तेवर नेऊन बसवलं. जो जरांगे 4 दिवस तुमच्या बाजूने बोलतो, महिनाभर तुम्हाला शिव्या घालतो, अशा जरांगेला तुम्ही सातत्याने येऊन भेटता, त्याच्या मागण्या मान्य करण्याचं काम करता. आणि वेळोवेळी आता 2-4 दिवसापूर्वी त्या शेमडा रोहित पवारांच्या आंदोलनाला जरांगीने भेट देऊन सरकारवर टीका करण्याचं काम केलं. आणि पुन्हा तुमचे सरकारमधले प्रतिनिधी येऊन त्याची बुटं चाटण्याचं, पाय चाटण्याचं काम करत असेल, त्याचं शेण खाण्याचं काम करत असेल, तर तुमच्यासारखे शंड आणि तुमच्यासारखे निर्लज्ज राज्य सरकारमधले प्रतिनिधी कोणीही दिसणार नाहीत. आणि खरं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमचा जाब विचारणं सुरू आहे. ओबीसी समाजाच्या माध्यमातून मी जाब विचारतोय, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हटले म्हणून ओबीसी तुमच्या मानावर मान टाकली आणि तुम्ही ओबीसीची मान कापून घेण्याचं काम केलंय. हे ओबीसी कदापि विसरणार नाही. खरं तर मला आता या सरकारचीच किव यायला लागली. तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवलं, ओबीसीचं सगळं त्याला देऊन टाकलंय. ओबीसीचं नाही, येणाऱ्या काळात तुम्ही एससीचं त्याला देऊन टाका. आणि खरं तर मराठ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. ओबीसी, अरे जे स्वतःला शहाणुकुळी म्हणणारे, पाटील म्हणून घेणारे, आज राज्यामध्ये एकही पाटील राहिले नाही, सगळे कुणबी झालेत. त्यामुळे येणाऱ्या काळात यांना कुणबी म्हणलं पाहिजे, कुणालाही पाटील म्हणून नाही, कुणालाही शहाणुकुळी म्हणून नाही. आणि येणाऱ्या काळात खरं तर एससी हे इतके मागणारे निर्लज्ज झालेत. आणि जरांगे तर इतका निर्लज्ज झाला की याला एससीचं आरक्षण दिलं तरी पळत येऊन घेईन, याला एसटीचं आरक्षण दिलं तरी पळत येऊन घेईन. आणि राज्य सरकारने सुद्धा आता त्याला सगळं देऊन टाकावं. जाऊ द्या, आमच्या ओबीसी एससी एसटीचा सगळ्यांचा गळा घोटण्याचं काम तुम्ही करा. येणाऱ्या काळात ओबीसी एससी एसटी मिळून तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आणि येणाऱ्या काळात ती तुम्हाला पाहायला मिळेल. मनोज जरांगे पाटील यांनी काही कागदपत्र माहिती होती, कागदपत्र करून ते कागदपत्र देखील घेऊन ते आलेले आहेत. कागदपत्रापेक्षा खोके घेऊन आलेला असेल तो. कागदपत्र तर एक निमित्त आहे, कागदपत्र आणायची काय गरज आहे. जी आर काढल्याच्या नंतर जी आर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा दिसतात, परंतु तुम्हाला कागदपत्रापेक्षा खोके आणायला भाग पाडला असेल, खोके घेऊन प्रसाद लाड तिथं आला असेल. 2-3 दिवसापूर्वी जरांगे सरकारवर आगपाकड करत होता, परंतु आता पुन्हा कुठेतरी जी आर काढायला लावायचे, खोके आणायचे, पुन्हा जरांगेचं समाधान मानायचं. परंतु राज्य सरकारच्या प्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे, राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. कारण जो जरांगे आता 2 दिवसापूर्वी तुम्हाला शिव्या देत होता, तो आज पुन्हा 2-4 दिवस गोड बोलण आणि पुन्हा 2-4 दिवसांनी तुमची आयमाय काढल्याशिवाय शांत बसणार नाही. परंतु तुम्ही सुद्धा निर्लज्ज आहात. तुम्ही त्यांच्या पुढे झुकतात. तुम्हाला ओबीसी शांतता संयमाने आंदोलन करणाऱ्या ओबीसीचं तुम्हाला काही पडलं नाही. तुम्हाला एससीचं काही का पडलं नाही, एसटीचं काही पडलं नाही. तुम्ही फक्त मराठ्यांचे गुलाम झालात. आणि हे राज्यातील ओबीसी एससी एसटी मुस्लिम हे कधी कदापि विसरणार नाही. तुम्ही मराठ्याचे गुलाम. येणाऱ्या काळात तुम्ही फक्त मराठ्यांचीच मतं घ्या. ओबीसी एससी एसटी मुस्लिमांकडे मतं मागायला येऊ नका. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार जे आहेत, आता शिंदे गटाकडून आहेत, ते जवळपास निश्चित झालेले आहेत. हे बघा, आता विरोधी पक्ष राहिलेला नाही. सगळे खोके बिके देऊन आपल्या इकडे ओढण्याचं, सत्तेत ओढण्याचं काम सुरू आहे. आणि खरं तर ज्या लोकांनी मतं दिलीत आणि ज्या खासदारांना मतं दिली ते खासदार तसे ते यांना चापकाने फोडलं पाहिजे मतदारांनी. ज्या मतदारांनी महाविकास आघाडीचे म्हणून त्यांना मतं दिलेत, ठीक आहे, कोणी कोणी आम्हाला काही पक्षाशी घेणं देणं नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून ज्या मतदारांनी त्यांना मतं दिली असेल, ज्या त्या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये,
त्या लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे आणि अशाला चापकानी फोडलं पाहिजे. जर इथं पेपर फुटी झाली तर पेपर डबल घेण्यात येतो. मग आता जर खासदारच फुटत असतील तर इथं निवडणुका डबल घेतल्या पाहिजे ना. म्हणजे राज्यामध्ये देशामध्ये काही लोकशाहीच्या विरोधात सगळा चाललेला कारभार आहे. बट्ट्याबोळे आणि गद्दारांच्या लाईन मध्ये अनेक गद्दार पुन्हा गद्दार व्हायला तयार झालीत. पैशाच्या पुढे लोटांगण घ्यायला सुरुवात दिसती. बाकी काही नाही. येणाऱ्या काळात मला तर वाटतंय विरोधी पक्ष ठेवत नाहीत. विरोधी पक्ष सामान्य जनतेची भाषा बोलण्यासाठी जे सभागृहात असले पाहिजे ते येणाऱ्या काळात हे ठेवणारच नाहीत. त्यामुळे वन साइड चाललेलं आहे. सगळं मराठ्यांना देऊन टाकायचं, ओबीसीचं वाटोळं करायचं, एससी एसटीचं वाटोळं करायचं, मुस्लिमांचं वाटोळं करायचं. परंतु आता ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिमांनी डोळे उघडले पाहिजे, कान उघडून ऐकलं पाहिजे या लोकांनी काय चाललंय आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये यांना जशा तसं उत्तर देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामध्ये खूप मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे देखील बोलले जाते. नक्कीच व्यवहाराशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाही. व्यवहाराशिवाय मतदार सुद्धा आता लाडक्या बहिणीच्या नावाखाली यांनी मतं घेतलेले. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना सुरू केला म्हणून लोकांनी लाडक्या बहिणींनी मतदान केलं. त्यांच्यातल्या अर्ध्याच्या वर आता गाळल्यात आणि आता पुन्हा येणाऱ्या काळात पुन्हा काहीतरी नवीन आमिष दाखवायचं, नवीन मतदान घेण्याचं काम करायचं. आणि आता जर ज्या लोकांनी मतदान केलंय ह्या लोकांना विकून टाकण्याचं काम ह्या खासदारांनी केलंय. कारण की आता हे खासदार माझ्यामध्ये 100 कोटी तरी यांनी घेतलेले असतील आणि यांनी मतदान करणाऱ्या लोकांच्या तोंडाला काळं लावलंय. त्यामुळं मतदान करणाऱ्या लोकांनी यांना यांच्या घरी येऊन देऊ नये. मुंबईहून दिल्लीहून वापस आले की यांना घराच्या बाहेर यांच्या मागं दांडके घेऊन मागं लागावं. यांना सुरक्षा देऊ द्या, काही देऊ द्या. जर जनतेने मनावर घेतलं तर नक्कीच यांच्या कंबरड मोडल्याशिवाय जनता स्वस्त बसणार नाही. परंतु जनतेने मनावर घ्यावं आणि यांना चापकानी लाकडाने फोडावं असं माझं जनतेला आव्हान आहे.